तर नमस्कार मंडळी, आज जी गाडी आपल्याकडे आलेली आहे ती टाटा पंच BS6 फेज 2 मधली गाडी आहे आणि गाडी खूप लांबून आपल्याकडे आली आहे। गाडी आली आपल्याकडे MH34 म्हणजे चंद्रपूरवरून गाडी ड्राईव्ह करून आपल्याकडे CNG फिटिंगसाठी आलेली आहे। तर त्यांनी यूट्यूबच्या मार्फत आपण तुम्ही बघितलं होतं मला फिटिंग क्वालिटी वगैरे आपण कसं आहे 1 ते दीड महिन्यापासून यूट्यूबवर बघितलं, सर्च केलं तर ऑलमोस्ट 15-20 ते व्हिडिओ बघितले, पण मला त्याच्यामध्ये हाच एक छान फिटिंग वाटली। मला काय म्हटलं फिटिंग क्वालिटीसाठीच मला बेस्ट वाटलं। तर गाडी त्यांनी यूट्यूबवरून बरंच सर्च केलं, पुण्यामध्ये इकडे तिकडे सर्च केल्यानंतर त्यांना आपली फिटिंग क्वालिटी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की फिटिंग क्वालिटी कशी असायला पाहिजे। त्याच्यानंतर हे झालं तर आपण काय करू, आता त्यांनी गाडी चालवली आहे, एकदा काय करू आपण फिटिंग बघू आणि मग त्यांचा फीडबॅक घेऊ। तर एकदा फिटिंग आपण बघून घेऊ। तर हा गाडीचा इंजिन बे आहे। तर या ठिकाणावरून आपण सुरुवात करू। हा फिलिंग वॉल आपल्याला समोरच्या बाजूला दिसतोय। तर फिलिंग वॉल त्याच्या बरोबर जी हाय प्रेशर लाईन आली आहे पाठीमागून, ते पाठीमागून जी हाय प्रेशर लाईन आली ती अशी या ठिकाणावरून एकदम प्रॉपर व्यवस्थित नीट अँड क्लीन आखीव रेखीव जो आपण तिला हे पण। त्याच्यानंतर ही जी पाईप चालली आहे हाय प्रेशर पाईपलाईन ती चालली आहे रिड्युसरकडे। तर या ठिकाणी रिड्युसर बसवलं आहे, समोर मॅप सेन्सर, त्याची पाईपिंग, इंजेक्टर रेल, त्याचं ब्रॅकेट एकदम प्रॉपर म्हणजे कंपनी जसं ब्रॅकेट असतं त्या क्वालिटीचं ब्रॅकेट आपण बनवण्याचा प्रयत्न केला। तर हा इंजेक्टर ब्रॅकेट, त्याच्यानंतर त्याची पाईपिंग व्यवस्थित क्लिपिंग झाली आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण ECM बसवला आहे, तर त्याच्यासाठी पाठीमागच्या बाजूला प्रॉपर ब्रॅकेट बनवलं आहे आणि तो एकदम स्टेडी टाईट बसला आहे व्यवस्थित। आणि वायरिंग, तर वायरिंग बघितली तर आपण या ठिकाणावरून तिचं जंक्शन, इथून आपण ते वायरिंग चालली आहे अशीच या ठिकाणी पेट्रोल इंजेक्टरसाठी गेलेली वायरिंगचा या ठिकाणी लूम दिसतोय, तोच पुढे गेला आहे। त्याच्यानंतर हा इंजेक्टरचा लूम आणि इकडे हाय प्रेशर सोलनाईट, मॅप सेन्सर आणि प्रेशर गेज याची वायरिंग या ठिकाणावरून आपल्याला आलेली दिसते। तर अशा प्रकारे हा सगळं इंजिन वे फिटिंग आपल्या पंच आपल्याकडे सेम। जर दुसरा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर पंचची फिटिंग सेम टू सेम, म्हणजे काही फरक नाही। आपण सगळं जसं तुम्हाला आखीव रेखीव व्यवस्थित हिच्यामध्ये दिसतंय तसंच तिच्यामध्ये, म्हणजे तिच्यामध्ये दिसतंय तसंच हिच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण। आता जर वायरिंगमधला फरक बघायचा असेल तर आता हे कालच यांनी काय केलंय, काही एक्सेसरीज इथं पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी एक्सेसरीज बसवले। तर त्या एक्सेसरीजवाल्याच्या वायरिंग ही आपली बॅटरीचा जो वायर आहे ही आपली बॅटरीची वायर आहे, एकदम व्यवस्थित प्रॉपर। म्हणजे इकडचं जरी हे असलं तरी बॅटरीची वायर आपण प्रॉपर या इकडनं ही अशी बसवलेली आहे, इकडनं आणली आहे आणि प्रॉपर म्हणजे ही आपलं लॅपटॉपचं कनेक्टर आणि इकडचं बॅटरीचं। तर ही वायरिंग जी आहे ही सगळी वायरिंग त्यांनी काहीतरी एक्सेसरीज बसवलेत पुण्यामध्ये आल्यानंतर, त्या एक्सेसरीजवाल्याने अशा प्रकारे वायरिंग केलं। म्हणजे आम्हाला ही सगळं जे मटेरियल मिळतं त्याचंच रॉ असतं, आम्ही त्याला हे सगळ्या ह्या जे पायपिंग वगैरे करतो ते सगळं आपण नंतर करतो। तर अशा प्रकारे फिटिंग झाली आहे। मी एकदा गाडीच्या आतमध्ये तुम्हाला स्विच कुठे बसवला आहे तो दाखवतो। तर गाडीचा स्विच या ठिकाणी गाडीचा स्विच बसला आहे आणि बूटमध्ये बघूया आपण जो टँक बसवला आहे तो टँक बसवल्यानंतर किती जागा राहिली आहे। तर बूटमध्ये हा अशा प्रकारे टँक बसला आहे स्टेपने स्टँडिंगमध्ये आणि नेहमीप्रमाणे आपण जो म्हणतो तो व्यवस्थित फिटिंग, प्रॉपर डक्टिंग आणि चेसी माउंटेड जो ब्रॅकेट केलं आहे टँक ब्रॅकेट तो चेसी माउंटेड केलेला आहे, व्यवस्थित प्रॉपर केलेला आहे। तर अशा प्रकारे हा बूट आहे, व्यवस्थित फिटिंग झाली आहे। तर आता काय करूयात, गाडीचे जे ओनर आहेत ते आपल्या बरोबर आहेत। तर गाडीचे ओनर आपल्या बरोबर आहेत। गाडीचं मी आता तुम्हाला फिटिंग दाखवलीच आहे आणि गाडीचे ओनर जे आहेत त्यांनी गाडी चालवली आहे। आम्ही दोघांनी गाडी चालवली, एक 10-12 किलोमीटर गाडी आम्ही ड्राईव्ह केली आहे। तर ड्राईव्ह केल्यानंतर आता गाडीचा जो परफॉर्मन्स आहे तो कसा वाटला मला सांगा। गाडीचा परफॉर्मन्स खूप बूस्ट होऊन गेला आहे। त्याच्या आधी मी गाडी चालवत होतो, आता ऑलमोस्ट 9000 किलोमीटर गाडी चालवली आम्ही। तर पॉवर लॉस खूप वाटत होता, या इंजिनचं थोडंसं वाटत होतं की पॉवर लॉसचा, पण आता जे CNG मध्ये कन्वर्ट केल्यानंतर उलटा म्हणजे बूस्ट झाला आहे आणि खूप बढिया वाटतं, सॅटिस्फाईड मला वाटलं। म्हणजे तुम्ही मला मगाशी चालवताना म्हणत होतं की मला त्यांचं जे म्हणणं होतं की गाडी पेट्रोलवर चालवताना लॅग वाटत होतं थोडासा, आता CNG मध्ये बूस्ट झाल्यासारखं वाटतं असं त्यांचं म्हणणं। मला वाटलं की अजून पॉवर लॉस होईल, पण ते खूप बढिया चांगलं वाटलं, पॉवरफुल झाला। तर गाडीची फिटिंग पण बघितली, फिटिंग कशी वाटली, पण प्रॉपर आहे एकदम आणि समोरची पण फिटिंग बढिया वाटली। मागचं पण जे चॅसीवर आपलं सिलेंडर ब्रॅकेट वगैरे माउंट केलं आणि वरतून कव्हरिंग, ते गोष्ट मला खूप बढिया वाटली व्यवस्थित। आणि आम्ही 900 किलोमीटर एवढं दूर आलो, आमचं काम ॲक्च्युली नागपूरलाच होतं। नागपूरवरून मग आम्ही नागपूरला पण माहिती केलं, पण त्या टाईपची फिटिंग आम्हाला इथे नाही मिळाली। मग त्यासाठी आम्ही स्पेशली इथे नाशिकला आलो, भाऊकडे, भाऊशी बोललो, भाऊ खूप कॉपरेटिव्ह आहे
भाऊचा स्वभाव आणि बोलण्याचं वगैरे तर खूप छान वाटलं आम्हाला इकडे एक्सपिरियन्स आणि थांबण्याचं वगैरे भाऊनी खूप कोऑपरेट केलं आम्हाला तर ही गोष्ट आम्हाला खूप छान वाटली. आम्ही कधी आमच्या आम्ही विदर्भामधून आलो विदर्भावाल्यांना वगैरे सजेस्ट करणार आले तर. धन्यवाद धन्यवाद सर, थँक्यू.